HMPV व्हायरसने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे आणि त्यानंतर आता पुणे महानगरपालिका देखील सज्ज झाली आहे। नायडूमध्ये काही बेड्स वाढवले आहेत। महत्त्वाचं म्हणजे पुणे महानगरपालिका या व्हायरस विरोधात कसं काम करते आहे, काय काय उपाययोजना राबवत आहेत, या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे मॅडम आहेत। मॅडम, काय काय उपाययोजना आता महापालिकेने सुरुवात केली आहे उपाययोजना करायला? नमस्कार। महापालिकेचे माननीय आयुक्त जे आहेत आपले राजेंद्रजी भोसले सर, त्यांच्या नेतृत्वाखाली या HMPV व्हायरस जो आहे त्याच्या संक्रमणाच्या दृष्टीने सर्व तयारी आपली झालेली आहे आणि पुढेही आपण सतर्क आहोत आणि आपलं जे प्रशासन आहे आरोग्य विभाग महानगरपालिका ते या बाबतीत सक्षम आहे। या अनुषंगाने परवाच आपल्याला शासनाचं परिपत्रक आणि त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत। त्या सर्व मार्गदर्शक सूचनानुसार आपले जे महानगरपालिकेचे आणि इतरही सर्व जे प्रायव्हेट रुग्णालय आहेत त्या सर्व स्तरावरती सारी आणि ILI ज्याला आपण म्हणतो, सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन आणि ILI म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस, ज्यामध्ये आपल्याला सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा स्वरूपाची लक्षणं असतात। अशा रुग्णांचं वेगळं सर्वेक्षण सर्व रुग्णालय स्तरावरती करण्याच्या अनुषंगाने आपण सूचना दिलेल्या आहेत। त्यानंतर या व्हायरसच्या संक्रमणाच्या दृष्टीनं सर्व स्तरावरती जनजागृती करण्याच्या पण सूचना आपण दिलेल्या आहेत आणि शासनाच्या परिपत्रकामध्ये ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगानं या सर्व सूचना आपण महानगरपालिकेचे जे सर्व मुख्य आस्थापना आहेत त्या सर्व आस्थापनांना कळवलं गेलेलं आहे। त्यानंतर महापालिकेचे सर्व रुग्णालय आहेत त्यांना कळवलेलं गेलेलं आहे। आज आपण सर्व खाजगी रुग्णालयांना पण कळवत आहोत। त्यानंतर आपले जे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आहेत, वॉर्ड किंवा परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आहेत आणि एकंदरच जो आरोग्य विभागाचा स्टाफ आहे त्यांच्यापर्यंत या सर्व सूचना आपण निर्गमित केलेल्या आहेत आणि आपल्या सर्व स्टाफ मार्फत जनतेला आणि रुग्णांना पण या अनुषंगाने जनजागृती करण्यात येत आहे। आता पुण्यात बाहेर देशात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे। एअरपोर्ट संदर्भात काही माहिती दिली आहे का तुम्ही? काही आदेश दिले आहेत का? आणि स्क्रीनिंग वगैरे काही सुरू करणार आहात का? सध्या तरी एअरपोर्टवरती स्क्रीनिंगची गरज आज तरी आपल्याला वाटत नाही आहे, पण जशा पण मार्गदर्शक सूचनाच्या शासनाच्या येतील तर त्या अनुषंगाने आपण निश्चितच स्वरूपात ते स्क्रीनिंग सुद्धा सुरू करू। नायडू रुग्णालयात आपण विलगीकरणाची व्यवस्था केली आहे। किती बेड्स आत्ता आहे आणि किती याची क्षमता आपण वाढवू शकणार आहोत? मुळामध्ये आपलं नायडू रुग्णालय जे आहे पुणे महानगरपालिकेचं ते हे इन्फेक्शियस डिसीजसाठीचं ते रुग्णालय आहे। त्या रुग्णालयामध्ये साधारण 350च्या आसपास जे बेड आहेत ते आपले सज्ज आहेत यासाठी आणि त्या उपर सुद्धा जास्त बेडची गरज लागली तरी पण आपल्याकडे तशी व्यवस्था आहे। पण हा व्हायरस 2001 मध्येच आला आहे। अनेक तज्ज्ञ सांगतायत की घाबरून जाण्याची गरज नाही आहे। पुणे महानगरपालिका लोकांना किंवा नागरिकांना कशा पद्धतीनं या सगळ्या बाबत माहिती देत आहेत? निश्चितच हा व्हायरस जो आहे तो आपल्यासाठी नवीन नाही आहे। तो व्हायरस 2001 मध्ये नेदरलँडमध्ये त्याचा शोध लागला होता आणि तेव्हापासून आपल्याला या व्हायरसची लक्षणं काय असतात, त्याच्या आजाराचं स्वरूप साधारण काय असतं आणि उपचार वगैरे त्यावरती काय असतात या अनुषंगानं आजपर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार तरी आपल्याकडं सर्व माहिती आहे। त्या माहितीनुसार हा जो व्हायरस आहे तो श्वसन संस्थेचा जो वरचा भाग आहे फुफ्फुसाच्या वरचा त्यालाच तो साधारण संक्रमित करतो। त्यामुळे अगदी किरकोळ लक्षणं जी असतात सर्दी, खोकला किंवा ताप इथपर्यंतच त्याची लक्षणं राहतात। त्यामुळे तो असा गंभीर स्वरूपाचा आजार काही त्यामुळं होत नाही। अगदी क्वचित रुग्णामध्ये लहान मुलं असतील 5 वर्षाच्या आतली किंवा मग त्या रुग्णाची जर प्रतिकारशक्ती खूप कमी असेल अशाच रुग्णामध्ये हा व्हायरस हा फुफ्फुसापर्यंत पोहोचतो आणि निमोनियासारखे गंभीर आजार होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला मी एवढंच विनंती करेन की या प्रसंगी की जनतेने घाबरून जाऊ नये किंवा भिवू नये, फक्त सावध राहा आणि काळजी घ्या। काळजी काय घ्यायची आहे तर जनरल श्वसनाचे आजार होऊ नये म्हणून आपण जी काळजी घेत असतो, जसं की गर्दीच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो, खूप मोठा क्राऊड असेल अशा ठिकाणी तिथं मास्कचा वापर करा किंवा सर्दी आणि असेल ज्याला खोकला असेल, एखादा व्यक्ती शिंकत असेल किंवा खोकला करत असेल तर त्याच्यापासून लांब राहा किंवा स्वतःला जर खोकला येत असेल किंवा शिंक येत असेल तर रुमालाचा वापर करा किंवा टिश्यू पेपरचा वापर करा। वारंवार साबणाने हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, सहसा हस्तांदोलन करणे टाळा
आणि जनरल जी आपली प्रतिकारशक्ती नेहमी चांगली ठेवणं गरजेची असते, जेणेकरून असे गंभीर आजार आपल्याला होत नाहीत. जसं की योग्य आहार घ्या, ताजा आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि एकंदर आपलं आरोग्य जे आहे आरोग्यदायी चांगल्या सवयी ठेवून एकूण आपलं आरोग्य उत्तम ठेवून प्रतिकारशक्ती कशी चांगली राहील याची फक्त खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळं मी पुन्हा विनंती करेल की घाबरू नका, भिवू तर अजिबातच नका, फक्त सावध राहा आणि काळजी घ्या. HMPV व्हायरस हा व्हायरस जरी पसरला तरी घाबरण्याची गरज नाही आहे. आत्ता 2 पेशंट आहे, पेशंट वाढण्याची शक्यता असू शकते, मात्र कोणत्याही नागरिकांनी घाबरू नये, फक्त काळजी घेण्याची गरज असल्याचं बोराडे मॅडम यांनी सांगितलंय. कॅमेरामन अमोल गव्हाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.